संसारामध्ये वाहत जातं. आणि म्हणून इथं म्हणतात पहा, मन इंद्रियांचं शरीर जिंकले आहे असा जो जीवात्मा असतो तो स्वतःचा मित्र आहे. गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी जीवात्मा असा शब्द आलेला आहे, इथं जीव असा अर्थ घ्यायचा. पुरुष असा शब्द आलेला आहे, प्रकृती पुरुष सोडून ज्या ठिकाणी पुरुष शब्द आलेला आहे तिथं पुरुष याचा अर्थ मनुष्य असा अर्थ घ्यायचा. पुरुष याचा अर्थ केवळ पुरुष नव्हे, पुरुष याचा अर्थ मनुष्य, स्त्री आणि पुरुष असा अर्थ घ्यायचा. म्हणजे इथं आपल्या असं लक्षात येतं की हा जीवात्मा जो आहे तो सर्व काही करतोय. मन, इंद्रिय आणि शरीर ह्या तिन्हीला मिळूनच आपण जीव समजतो खरं तर. या तिन्हीवरही आपलं कंट्रोल असलं पाहिजे. याचा अर्थ असा होतो की या तिन्हींच्या पलीकडं आपलं अस्तित्व. आणि म्हणून ज्यानं हे जिंकलेलं आहे तो स्वतःचा मित्र आहे आणि ज्यानं हे जिंकलेलं नाही तो स्वतःचा शत्रू आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा शरीर जिंकायला शिका, मग इंद्रिय जिंकायला शिका आणि मग मन जिंकायला शिका. म्हणजे शरीरातील प्रत्येक अवयवावर आपलं काहीतरी पाहिजे, कंट्रोल पाहिजे, आपलं नियंत्रण पाहिजे. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की इंद्रिय जिंकायची. इंद्रिय जिंकायची म्हणजे त्यातली आत जी त्याचं स्थान असतं त्या अवयवांच्या ठिकाणचं इंद्रियांचं, त्या इंद्रियांवर आपला ताबा पाहिजे. आणि ह्या सगळ्यांवर ताबा जर मिळवायचा असेल तर मन ताब्यात राहिलं पाहिजे. कारण मनान करूनच इंद्रियांना एक प्रकारची चेतना मिळते आणि इंद्रियांकडून मग शरीर काय करतं, आपलं जे जे काय भोग आहे ते उपभोगत असतं. म्हणून हे मन ताब्यात असलं पाहिजे, मनावर कंट्रोल असलं पाहिजे. म्हणजेच हळूहळू मनावर कंट्रोल झालं, मन एकाग्र झालं, चित्त एकाग्र झालं की ते चित्त जे आहे, जे मन आहे ते आत्म्याशी एकरूप होतं, ते वेगळं राहत नाही. अवधूत गीतेत असं सांगितलेलं आहे की शेवटी चिंतनानं मनच आत्मा बनतं. मन वेगळेपणानं शिल्लकच राहत नाही, ते आत्मस्वरूप बनतं. त्यामुळे तुम्ही वेगळा राहतच नाही, आत्मरूप तुम्हाला प्राप्त होतं असा त्याचा अर्थ. आणि म्हणूनच पुढे सांगितले की सतत ध्यान करा, सतत चिंतन करा भगवंताचं, की त्या मनामध्ये इतर विकल्प येता कामा नये. मनामध्ये इतर विकल्प आले की ते मन पळत सुटतं सगळी. त्याच्या कंट्रोल ठेवायचं आणि त्याला हळूहळू त्या भगवंताच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करायचं. म्हणजे ते हळूहळू काय होतं, त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जातं, वेगळेपणानं शिल्लकच राहतं अशी अवस्था होती. आणि मग त्यावेळी आपल्याला त्याच वेळी आपल्याला काय होतं, मोक्ष प्राप्त होतो. आणि जर ह्या मनावर आपण आणि इंद्रियांवर जर आपण ताबा ठेवला नाही किंवा हे जर आपल्या म्हणजे आपण नसतील, ताब्यात नसतील, तर आपण आपला शत्रू आहे असं समजावं. हे व्यवहारामध्ये सुद्धा आहे. तुम्ही जर इंद्रियांवर ताबा नसेल, तुमचा जिभेवर ताबा नसेल, तर डॉक्टर सांगतात तुम्हाला आता जिभेवर ताबा ठेवा, त्याशिवाय तुमचं काही खरं नाही, नाही का. हे सगळं व्यवहारामध्ये सुद्धा आहे. म्हणजे मनावर ताबा असणं, इंद्रियांवर ताबा असणं, शरीरावर ताबा असणं हे व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या एकूण कल्याणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा कसं आहे, महत्वाचं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा विचारुणी अहंकारू सांडीजे मग असतीची वस्तू होईजे. पहा, विचारुणी अहंकारू सांडीजे. अहंकारू म्हणजे वरती सांगितला, चित्त देऊनी नाथी दिया देहाभिमान. हा देहाभिमान जो आहे तो विचार करून तुम्ही सोडून द्या. मग असतीची वस्तू होईजे. मग असलेली वस्तूच तुम्ही व्हाल. असले म्हणजे मुळात आहेच आत्मवस्तू, तीच वस्तू तुम्ही व्हाल. आपण आत्मस्वरूपच आहोत, पण मध्ये जो ब्रह्म झालेला आहे तो ब्रह्म काय होईल, नष्ट होईल. म्हणजे असलेली आत्मवस्तूच आपण होऊ. तरी आपली स्वस्ती सहज आपण केली असं जर झालं तर आपलं कल्याण आपणच केलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हा जो भ्रम आहे तो सोडला आणि त्या आत्मतत्वाशी आपण एकरूप झालो तर आपलं कल्याण आपणच केलं असा त्याचा अर्थ आहे. एरवी कोश कीटकाची परी तो आपण या आपण वैरी. जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. पहा, एरवी म्हणजे जर असं केलं नाही तर कोश कीटकाची परी, कोश किड्याप्रमाणे आपणच आपला वैरी होतो. कारण
जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी, ही जी आत्मबुद्धी आहे त्याच्याबद्दल जर आपल्या ठिकाणी प्रियता असेल, आवड असेल, तर अशा प्रकारे आपण काय करू, उद्धार करून घेऊ. आणि आत्मबुद्धी जर नष्ट झाली तर आपण त्या कोश किड्याप्रमाणे काय होतो, आपणच आपला शत्रू होतो. तो कोश किडा आपल्या भोवतीच काय करतो, एक कोश निर्माण करतो. त्याप्रमाणे आपणच आपल्या भोवती मी म्हणजे देह, मी म्हणजे बुद्धी, मी म्हणजे मन, मी म्हणजे संसार, मग ही माझी नाती वगैरे वगैरे, अशा प्रकारचा कोश निर्माण केलेला आहे. एक मोह निर्माण केलेला आहे आणि त्या मोहात आपण वावरत आहोत असं आपल्या लक्षात येतं. कैसे प्राप्तीचे वेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे, की असते आपले डोळे आपण जागी. पहा, एखाद्या माणसाला काहीतरी चांगली गोष्ट प्राप्त व्हावी आणि तो निदैवी असेल तर त्याला आंधळेपणाचे डोळे लागतात की त्यापासून तो दूर जातो. म्हणजे निदैवी माणूस असेल तर त्याला काय होतं बरं, प्राप्त गोष्ट सुद्धा घेता येत नाही, संधी मिळून सुद्धा काय होत नाही, घेता येत नाही. तशा प्रकारे आपली अवस्था आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त व्हावी, मिळावी, ती मिळत असताना आपण ती डोळे झाकतून फेकून देतो, नको म्हणून लाथाडून जातो. अशी काही माणसं असतात. म्हणजे त्याच्या नशिबात ते नसतं. आपण म्हणतो ह्याला प्राप्त होणार होतं पण स्वतःहून यानं काय केलं, लाथाडून दिलं, म्हणजे ते त्याच्या नशिबात नाही. तशा प्रकारची अवस्था आहे असं आपल्या लक्षात आहे. म्हणजे आपण हे सगळं प्राप्त असताना आपल्याला देहामध्ये आपण काय करतोय, ते लाथाडतो आहोत आणि टाकून देत आहोत. का कवन एकू भ्रमलेपणे, मी तो नव्हे चोरलो म्हणे, ऐसा नातीला छंदू अंतकने घेऊन ठाके. पहा, म्हणजे जसा एखाद्यानं भ्रमिष्ट होऊन म्हणावं मी चोरलेला नव्हे, म्हणजे मी चोरला गेलो होतो तो मी नव्हे असं म्हणावं. याचा अर्थ काय, की आपण स्वतः चोरीला जातो का, नाही जात. आपण कसे चोरीला जाऊ, आपण आपल्याजवळ असतोच. पण एखाद्या भ्रमिष्ठ माणसानं तसं म्हणावं, एखाद्या वेड्या माणसानं तसं म्हणावं, तशी आपली अवस्था आहे. म्हणजे आपलं स्वरूप आपल्या ठिकाणी आहेच असे माहिती असताना सुद्धा आपण काय म्हणतो आहोत, माझं काहीच नाही, मला काय आत्मा वगैरे काही माहिती नाही, मला ते समजत नाही वगैरे वगैरे. हे आपल्याच ठिकाणीच आहे, आपणच ते स्वरूप आहोत. वेगळं सांगायची गरज नाही, ते प्राप्त करून देण्याची सुद्धा गरज नाही. फक्त त्याच्यावर कुठे अनेक चढल्यामुळं ते आतलं स्वरूप आपल्या लक्षात येत नाही. हे लक्षात घ्या. ही पुटं आहेत अनेक चढवलेली त्याच्यावर, हे लक्षात घ्या. ऐसा नातीला छंदू अंतकरणे घेऊन टाके, असा नसलेला तो छंद म्हणजे अशा प्रकारची ती वृत्ती तो अंतकरणामध्ये घेतो. म्हणजे मी कोण आहे, मी हा देह आहे असं त्याला सतत वाटत असतं. मी म्हणजे बुद्धी, मी म्हणजे मन असं त्याला सतत वाटत असतं. हा नसलेला छंद, नसलेली गोष्ट तो अंतकरणामध्ये घेत असतो, मनामध्ये घेत असतो आणि त्याप्रमाणे वागत असतो. वास्तविक याचा आपल्याशी काही संबंध नाही. एरवी होय ते तोची आहे. पहा, भाऊजी असं म्हणते, तो जे होणार आहे तो आहेच. तो होणार आहे तो आहेच. म्हणजे आपल्याला प्राप्त करून काहीच घ्यायचं नाहीये दुसरीकडून, आपण ते आहोतच. फक्त त्याची विस्मृती झालेली आहे. त्याची स्मृती झाली की संपलं. त्याची स्मृती झाली की संपलं. आहेच आपण. व्हायचं काहीच नाही. अध्यात्मामध्ये काहीच व्हायचं नसतं. फक्त हे आपलं आहे एवढं समजलं की झालं. हे लक्षात घ्या. म्हणजे आपण आहोतच आत्मस्वरूप. लक्षात येते ना, आपण आत्मस्वरूप आहोतच. असणं वेगळं आणि होणं वेगळं. होणे याचा अर्थ याच्या अगोदर आपण ते नव्हतो ते झालो असा त्याचा अर्थ होतो. असणं वेगळं आणि होणं वेगळं. मला वाटतं मागं याच्याबद्दल मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की नाही मला आठवत नाही, पण पुन्हा सांगतो पाहिजे. पहा, भगवान श्रीकृष्ण हनुमंताचं उदाहरण आहे की हनुमंत भगवान श्रीकृष्णाला भेटायला येत असतो आणि हनुमंताने त्या गरुडाला सांगितलेलं असतं, गरुडानं हनुमंताला, की भगवान श्रीकृष्ण आहे ते प्रभू रामचंद्र तुला बोलवत आहेत आणि तू भेटायला ये. असं म्हणल्यानंतर मग हनुमंत येतो भेटायला.
भगवान श्रीकृष्ण असतात द्वारकेमध्ये. गरुडानं तर सांगितलं असतं, कोण तुला बोलवत आहे? प्रभू रामचंद्र तुला बोलवत आहेत आणि तू भेटायला ये. असं म्हटलं तर हनुमंत येतो आहे, तेव्हा हा गरुड म्हणतो भगवान श्रीकृष्णांना, हा तो वानर आहे ना, तो भयंकर आहे, त्याला प्रभू रामचंद्र इथं दिसला पाहिजे, नाहीतर माझं काही खरं नाही. ते म्हणतात तू काही काळजी करू नको. ते रामाचं रूप घेतात आणि बसतात सिंहासनावर आणि सत्यभामेला सांगतात तू सीता होऊन ये. पण ती सगळे प्रकार करते, सगळे काय सौंदर्य प्रसाधनं वगैरे असेल ती लावते आणि आणखी काय करते, साडी बदलते, आणखी काय करते आणि सीता होण्याचा प्रयत्न. सीता होता येत नाही. ते म्हणते नाही मला जमत नाही. मग रुक्मिणीला म्हणतात तू सीता होऊन ये. रुक्मिणी म्हणते होण्याचं कारण का, मी सीता आहेच. होण्याचं कारण नाही, मी सीता आहेच. तसं असणं वेगळं आणि होणं वेगळं. इथं आपण आहोतच आत्मस्वरूप, व्हायचं काहीच नाही. असं मगाच सांगितलं, काही द्यायचंही नाही आणि काही व्हायचंही नाही. मध्ये जो ब्रह्म झालेला आहे, जे अज्ञान आहे तेवढे गेलं की संपलं, दुसरं काहीच नाही. आणि म्हणून सद्गुरूंचं सुद्धा काम काय असतं, तेवढं अज्ञान घालवलं संपलं. म्हणून अध्यात्मामध्ये काहीच करायचं नसतं. तसं पाहिलं तर अध्यात्म फार सोपं आहे. संसारामध्ये सगळं काही करावंच लागतं, रात्रंदिवस करावं लागतं, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की पहा, एरवी होय ते तोची आहे. तो जो होणार आहे ना तो तोच आहेच. परी काही की जे बुद्धी तैशी नव्हे, पण त्याची बुद्धी तशी नसते. त्याला वाटत असतं आपण कोण आहोत, देह. देह म्हणजेच आपण आहोत. देका स्वप्नीचेनी घाये की मरेसाचे. जसं स्वप्नामध्ये एखाद्याला घाव घातले तर त्यामुळे तो खरोखर मरतो का? नाही. पण तेवढ्या वेळ मात्र त्याला वेदना होतात. तसं इथे एक स्वप्न पडलेलं आहे. त्या स्वप्नामध्ये आपण वावरत आहोत. जग म्हणजे हा संसार म्हणजे स्वप्न आहे. स्वप्नामध्ये आपण वावरत आहोत आणि मी म्हणून या देहाला आपण सांभाळत आहोत असं म्हणायचं. जैशी ते शुकाचे अंग भारी. पहा, नलिका भोवी नळी एरी मोहरे तेने उडावे परी न पुरे मनशंका. जसं पोपट त्या नळीवर बसलेला असतो, फिरणाऱ्या गोल नळीवर, आणि मग ती अशी नळी फिरत असते बांधलेली. आता तो काय पहा, त्याला मनामध्ये शंका येते की ही नळी काय होईल, पडेल, आपण पडणार म्हणून. आणि मग तो काय करतो परत, ती नळी फिरत असताना तिच्याशी घट्ट तिला पकडतो. त्याला हे माहिती नाही का आपल्याला पंख आहेत, उडता येतं. पण नाही, त्याच्यावर बसल्यामुळे त्याला मोह होतो आणि त्याला असं वाटतं ही नळी फिरते, मग त्या नळीला फिरणाऱ्या आपण पडू म्हणून तो काय करतो, घट्ट पकडतो. तशी आपली अवस्था आहे. वायाची मान पिळी. पहा, मान पिळवतो इकडे तिकडं. अटवे हे आवळी. चवड्याने छातीने ती जी नळी आहे ना ती चोचीत पकडून धरण्याचा तो काय करतोय, प्रयत्न करतोय. त्याला असं वाटतं मी पडणार, पण त्याला माहिती नाही की मला पंख आहे, मोह आहे, अज्ञान आहे. तशीच आपली अवस्था आहे. आपल्यालाही पंख आहेत, उडता येत आहे, पण माहिती नाही की आपल्याला पंख आहेत. तुम्ही हा देह सोडला, संपलं, पंखच आहे, दुसरं काय. हा जड देह जो आहे तो फक्त तुम्ही मी आहे असं म्हणून नक्की संपलं, दुसरं काहीच करायचं नाही. आणि ही जाणीव मरताक्षणी असणं हे फार भाग्याचं आहे. म्हणून त्याची सतत जर तुम्ही आठवण ठेवली तर मरताक्षणी ही जाणीव होईल, मी कोण आहे, आत्मस्वरूप आहे. आणि असा जो प्राण सोडतो ना त्याला त्या क्षणीच मोक्ष प्राप्त होतो, दुसरं काहीच करावं लागेल. तो भाग्याचा. पण मरताक्षणी आपल्याला जाणीव काय असते, आणि आता माझं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल, आणि कसं वगैरे 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 नाही. म्हणजे इथं ही जाणीव जी आहे ती जाणीव अतिशय महत्वाची आहे, हे सांगायचं. म्हणे बांधला मी पुढं आयशा भावनेची या पडे फोडा. त्याला असं वाटतं त्या पोपटाला मला कोणी बांधलेलं आहे, अशा त्या भावनेमध्ये तो पडतो. की मोकळ्या पायांचा चवडा गोवी अधिक. यांनी मोकळे पाय जे असतात त्या पायांच्या चवड्याने त्या नळीला जास्तीत धरून ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. तसं आपलं आहे, आपण जास्तीत संसाराला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतोय.
त्यात गुंतून पडलेलो आहोत, त्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करीत नाही असा त्याचा अर्थ आहे. ऐसा काजेविन आतडा तो सांग पा का आणि के बांधिला. असा कारणाशिवाय जो त्यामध्ये आतुरला म्हणजे सापडलेला आहे तो कुणी बांधून ठेवलाय का त्याला? नाही, तो स्वतःच बांधला गेलेला आहे. मन सोडीच जरी नेला तोडून अर्धा, जरी त्याला तोडला त्या पोपट्याला तरी सुद्धा ती नळी तो सोडित नाही. तोडून अर्धा जरी नेला त्याला तरी सुद्धा तो काय करत नाही? नळी सोडित नाही. तसं कितीतरी वेळा, याचा अर्थ काय, कितीतरी वेळा कितीतरी प्रसंगाने आपल्या असं लक्षात आलेलं असतं हा संसार व्यर्थ आहे, पण तरी आपण तो संसार सोडत नाही. अनेक वेळा मुलांच्या भांडणं होतात ते आपल्याला वाटतं की नाही काय व्यर्थ, एवढं केलं सगळं व्यर्थ आहे. अनेक वेळा घरातल्या नातेवाईकांची, घरातल्या माणसाची संबंध बिघडताना आपल्याला वाटतं अरे अरे फार व्यर्थ, सगळं आपण केलं सगळं व्यर्थ गेलं. होतं की नाही असं कितीतरी वेळा, पण सोडला का संसार? नाही. म्हणजे जरी नेला तोडूनही अर्धा तरी मी संसार सोडणार नाही अशी आपली अवस्था आहे. हे सतत घडत असतं जीवनामध्ये. मग इथं एवढं तरी आपल्या कमीत कमी लक्षात आलं पाहिजे की अरे वा सगळं व्यर्थ आहे. आता त्या मोहात पडू नये. ठीक आहे, आतापर्यंत मोहानं केलं, मोहात पडता कामा नये. म्हणून आपण चिरपूजेने वाढविला हा संकल्प एर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथीले नेले. म्हणून आपण आपलाच शत्रू आहे ज्यानं हा संकल्प वाढवला, म्हणजे मी 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 म्हणून हे माझं वगैरे वगैरे. आणि जो स्वतः अशा प्रकारे हा संकल्प घेत नाही तो खरोखर स्वतःचं कल्याण करणारा आहे. जो नाथीले नेगे, हे नसलेलं जो घेत नाही हा संकल्प, तो कसा आहे? स्वतःचं कल्याण करणार. आणि ज्यानं हे सगळं वाढवलेलं आहे माझं माझं म्हणून, मी मी म्हणून, तो इथं स्वतःचाच कोण आहे? शत्रू आहे. मी आला की माझं आलं, लक्षात ठेवा. मी आला की माझं आलं. मीच नसेल तर माझंही नाही. आपण मी आणि माझं यात गुरफटून पडलेलो आहोत असं आपल्या लक्षात येतं. पहा पुढे म्हणतात, जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानाय. म्हणजे शीतोष्ण सुख दुःखेषु, शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख इत्यादी, तसेच मानापमानायो, मान आणि अपमान, यामध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती शांत असते, प्रशांतस्य, जितात्मन, आणि ज्या अशा स्वाधीन आत्मा असलेल्या, म्हणजे ज्याचा आत्मा ज्यानं स्वतः जिंकलेला असा स्वाधीन आत्मा असल्या. आता इथं आत्मा या शब्दाचा अर्थ आहे मन. भगवद्गीतेमध्ये काही ठिकाणी आत्मा हा शब्द आत्मा म्हणून येतो, काही ठिकाणी आत्मा हा शब्द मन म्हणून येतो. कारण त्याचं कारण असं आहे, मन आणि आत्मा हे दोन्ही अगदी एकमेकाच्या जवळ आहेत. इतके जवळ आहेत की त्यातला भेद लक्षात लवकर येत नाही. म्हणून काही ठिकाणी आत्मा हा शब्द मन असा आलेला आहे. इथं मन ज्याच्या अधीन आहे आणि थंड आणि उष्ण, सुख आणि दुःख, मान आणि अपमान याच्यामध्ये ज्याची वृत्ती शांत असते, अशा पुरुषाच्या ठिकाणी हा जो परमात्मा असतो तो परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित होतो, म्हणजे स्थित होतो, म्हणजे त्याला अनुभव येतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तुम्हाला परमात्म्याचा जर अनुभव यायचा असेल, परमात्मा समाहित होतो म्हणजे स्थित होतो, म्हणजे त्याचा अनुभव येतो. तर काय असलं पाहिजे? शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख याच्यामध्ये समवृत्ती असली पाहिजे. शीत उष्ण याचा अर्थ केवळ थंड आणि उष्ण असा नव्हे, चांगलं आणि वाईट, चांगलं आणि वाईट, सुख आणि दुःख, मान आणि अपमान, यामध्ये ज्याची वृत्ती सम आहे, जो शांत असतो. म्हणजे मान मिळाला तरी त्याला काही वाटत नाही, अपमान झाला तरी काही वाटत नाही, सुख प्राप्त झालं तरी काही वाटत नाही, दुःख प्राप्त झालं तरी काही वाटत नाही, काही चांगल्या गोष्टी घडल्या तरी काही वाटत नाही, आणि काही वाईट गोष्टी घडल्या तरी काही वाटत नाही. यामध्ये जो शांत आहे, ज्याची वृत्ती शांत आहे, त्याच्या ठिकाणी हा परमात्मा स्थित असतो, अधिष्ठित असतो असं समजावं. म्हणजे अशी आपली वृत्ती असली पाहिजे.
आणि काही प्रमाणात का असताना असे नाते आपल्याला करता येत, हे लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणी मानासाठीच झगडलं पाहिजे असं नाही, आणि प्रत्येक अपमानानं आपण दुःखित झालं पाहिजे असंही नाही. आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अपमानित होतो, आपल्याला आपणाला वाटतं, काही कारण नाही तसं व्हायचं. मनाची वृत्ती तुमच्या जर खंबीर असेल, दृढ असेल, तर साध्या साध्या गोष्टीमध्ये अपमानानं दुःख होण्याचं काही कारण नाही, आणि साध्या साध्या गोष्टीमध्ये मानही मिळावा असंही वाटण्याचं काही कारण नाही. सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण याच्यामध्ये अशा प्रकारची समवृत्ती, शांत वृत्ती असते. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. पहा, ज्ञान आणि विज्ञान याचा अंतकरण तृप्त आहे. कुटुस्थो विजितेंद्रिय, आणि त्याचप्रमाणे ज्याने सर्व इंद्रिय जिंकलेली आहेत आणि जो निर्विकार आहे, म्हणजे ज्ञान आणि विज्ञान यानं जो तृप्त आहे. आता ज्ञान आणि विज्ञान याचा अर्थ काय घ्यायचा? ज्ञान याचा अर्थ अध्यात्म ज्ञान म्हणजे परमतत्व, परमात्मा, आणि विज्ञान म्हणजे हे संपूर्ण जग, विश्व, ही सृष्टी जे दिसतं आहे, जे जड आहे, त्याला काय म्हटलेलं आहे अध्यात्मामध्ये? विज्ञान असं म्हटलेलं. हे लक्षात घ्या. तैशी जाणीव जेत न रिगे, विचार पाऊली मागुता निगे, तर्कू आयनी नेघे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान. म्हणजे इथं जाणीव जात नाही, तर्क जात नाही, काही जात नाही, असं जे परमतत्व आहे त्याला काय म्हटलं? ज्ञान म्हटलं. अर्जुना तया नाव ज्ञान. एर प्रपंचू हे विज्ञान. हा जो सगळा प्रपंच आहे, हे दिसणारं सगळं जगत आहे, त्याला विज्ञान म्हणतात. 7व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच व्याख्या दिलेली आहे. एर प्रपंचू हे विज्ञान, ते तर सत्यबुद्धी, ते अज्ञान हे जाण. आणि हा प्रपंच खरा वाटणं हे अज्ञान. पाऊलनं फार सुंदर व्याख्या केली. म्हणजे ते परमतत्व म्हणजे ज्ञान, हे दिसणारं संपूर्ण जग म्हणजे विज्ञान, आणि हा हे दिसणारं जग खरं वाटणं हे अज्ञान. म्हणून अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपी होऊन जाईल. म्हणजे अज्ञानाने हे जे विज्ञान आहे ते सगळं नष्ट व्हावं आणि ज्ञान स्वरूप होऊन राहावं, म्हणजे परमात्मा स्वरूप होऊन राहावं. असं जे अज्ञान आणि विज्ञान आहे त्यानं जो तृप्त आहे, हे सगळं ज्याला ज्ञात आहे. कुटस्थो विजितेंद्रिय, आणि ज्याची वृत्ती निर्विकार आहे, म्हणजे ज्याच्यावर कशाचा काही परिणामच होत नाही, तो स्थित आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. ज्याने पूर्णपणे इंद्रिय जिंकलेली, विजितेंद्रिय, ही इंद्रिय जिंकलेली आहे, पूर्ण इंद्रियांवर कसा आहे त्याचा प्रभाव आहे. युक्त इत्युच्यते योगी, त्याला योगी असं म्हणतात. योगयुक्त किंवा युक्त योगी असं त्याला म्हटलं जातं. पुन्हा सांगितलं समलोष्टाश्म कांचन, हे अतिशय महत्वाचं आहे. ज्याला माती, दगड आणि सोने समान वाटते. पहा, ज्याला माती, दगड आणि सोने कसं वाटतं? समान, त्याला युक्त योगी असं म्हणावं. म्हणजे समदृष्टी आहे. माती काय आणि सोनं काय, दगड काय आणि सोनं काय, दोन्ही सारखंच. हे लक्षात घे. आपली अवस्था तशी नसते. आपल्याला एखाद्यानं दगड मारला तर राग येईल, आणि तो दगड सोन्याची विट असेल तर आपण आणखी 2-4 विटा मारल्या असतात तरी चाललं असतं. अशी परिस्थिती आहे आपली. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल पहा की आज जे अनेक स्वतःला जे महाराज समजतात, मोठमोठ्या तुमच्या चॅनेलवरून आहेत, त्यातला कोणी महाराज नाही. या गीतेची जर व्याख्या आपण त्यांना लावायचं म्हटलं तर त्यातील कोणीही साधूमध्ये बसत नाही. कारण दगड, माती आणि सोनं ज्याला समान वाटतं, याचा अर्थ तुम्ही जरी सोन्याची रास त्याच्या समोर टाकली तरी तो काय करील? तुच्छ म्हणून पुढे निघून जाईल, त्याला स्पर्शही करणार नाही. हे लक्षात घ्या. एका मोठ्या लेखकानं तुकोबारायांच्या संदर्भात म्हटलेलं आहे, आमचे तुकोबाराय किती मोठे आहेत, त्यांचं वैराग्य कसलं आहे. तर त्याच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की रवींद्रनाथ टागोरांना गीतांजली या भावकाव्यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले. आपल्याला माहिती आहे
रवींद्रनाथ टागोरांना गीतांजली या भावकाव्यासाठी जगप्रसिद्ध भावकाव्य आहे ते नोबेल पारितोषिक देण्यात आलं. अशी 101 नोबेल पारितोषिके या देहूच्या वाण्याच्या पायावर टाकावी. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन 100 काय हजारो नोबेल पारितोषिक या वाण्याच्या पायावर टाकली तर त्याच्यावर तो ढुकून सुद्धा बघणार नाही. याला खरा साधू म्हणतात, लक्षात घ्या. याला खरा संत म्हणतात, वैराग्य. म्हणजे गीतेची व्याख्या जर लावायची म्हटलं आपण आणि संतांनी केलेली जर साधुत्वाची व्याख्या लावायची म्हटलं तर तुम्हाला आज एकही संत तसा पाहायला साधू मिळणार नाही. फार अवघड आहे, कठीण परिस्थिती आहे. कारण हे सगळे साधू संत या सोन्याच्याच पाठीमागं आणि कीर्तीच्याच पाठीमागं आणि मानाच्याच पाठीमागं लागलेले. हे सांगायला सोपं आहे, गीता तशी आचरणात आणायला फार अवघड आहे, कठीण आहे. आणि थोडीफार जरी यानं आचरणात आणली ना त्याच्यासारखा कोणी भाग्यवान नाही. असंही पहा, म्हणजे ज्ञान विज्ञान तृतात्मा कुटस्थो विजितेंद्रिय, जो निर्विकार आहे, ज्याने इंद्रिय जिंकलेले आहेत आणि ज्याला माती दगड आणि कांचन म्हणजे सोनं समान आहे, असा जो योगी तो भगवताला प्राप्त झालेला असा योगयुक्त असतो. तो भगवंताला प्राप्त होतो, त्याला भगवंताची प्राप्ती झालेली असते असं म्हणायला काही हरकत नाही. असं इथं सांगायचं आहे, असं आपल्या लक्षात पहा. त्या स्वांतकरण जिता ज्यानं अशा प्रकारे आपलं अंतकरण जिंकलेलं आहे असा सकळ कामोपशांत, ज्याच्या अंतकरण सगळ्या कामवासना शांत झालेल्या आहेत असा परमात्मा परवता दूर नाही. अशा माणसाला परमात्मा काय फार दूर नाही, तो जवळच आहे. म्हणजे ज्याचं अंतकरण ज्यानं जिंकलेलं आहे आणि ज्याच्या सर्व कामवासना पूर्ण झालेल्या आहे म्हणजे शांत आहेत, अशा माणसाला परमात्मा फार काही दूर नाही, तो त्याच्या जवळच आहे. किंबहुना तोच परमात्मा स्वरूप आहे, वेगळं काहीच नाही. जैसा किडाळाचा दोषू जाई तरी 15 त्याची होईल, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोक. पहा, हिनकरपणाचा दोष गेला तर ते सोनं होतं. कुठल्याही गोष्टीचं सोनं व्हायला काय लागतं? तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोकी, त्याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी ब्रह्मत्व प्राप्त होतं. जीवाला काय संकल्प लोकला म्हणजे संपलं. म्हणजे मी देहधारी आहे हा संकल्प संपला की जीवच ब्रह्मरूप होतो, दुसरं काहीच करावं लागत नाही. जीव हा ब्रह्मरूप आहेच, हे लक्षात. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा नलगे मिळव जाणे आकाशा अनाठाया. म्हणजे एखादा घट असतो, घागर असतो मातीची, त्यात ठराविक असं अवकाश आहे आणि हे बाहेरचं पूर्ण आकाश. समजा तो घट फोडला की आतलं आकाश जे आहे ते ह्या अवकाशाशी आपोआपच मिळतं, त्याला काहीच करावं लागत नाही. तसं हे जे आतलं आकाश आहे ते जर या परमात्म्याशी आपला जर चैतन्य मिळवायचं असेल तर मी जो आहे असा जो अहंकार आहे तो संपला की आपोआपच काय होत आहे, आपलं त्याच्याशी एकत्व होत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तैसा देहांकारू नाथीला हा समूळ जयाचा नाशिला. अशा प्रकारे नसलेला खोटा देहांकार ज्याचा पूर्णपणे नाहीसा झालेला आहे तोची परमात्मा संचला, तोच परमात्मा सर्वव्यापक असा आधीच आहे. म्हणजे अशी व्यक्तीच परमात्मा स्वरूप आहे असं म्हणा हरकत नाही. त्याला परमात्मा कुठून प्राप्त होतो वगैरे वगैरे असं काही नाही, तो आहेच. फक्त त्याला हे ज्ञान झालं की संपलं. आता शीतोष्णाची या वाहन तेत सुखदुःखाची करसणी. आता असा जो कोणी असतो ना त्याच्या ठिकाणी शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख यांचा विचार ये नसमाती काही बोलणी मानापमानांची. अशा प्रकारची बोलणी किंवा मानापमान हे त्याच्या ठिकाणी संभवत नाही. म्हणजे असा जो पुरुष असतो त्याला शीत आणि उष्ण, चांगलं आणि वाईट हेही तो जाणत नाही, सुख दुःख जाणत नाही, मान आणि अपमान अशा प्रकारचा विचारच त्याच्या ठिकाणी नसतो. कारण तो सर्वांच्या पलीकडे गेलेला असतो असं आपल्या लक्षात. कारण त्याच्याहून दुसरं काहीच नसतं जगात. त्यामुळे मान आणि अपमान हा भागच नसतो, सुख आणि दुःख हा भागच नसतो, हे लक्षात घ्या. सुख आणि दुःख कधी आहे? माझ्याहून वेगळ्या पदार्थांच्या संदर्भात सुख आणि दुःख आहे, मान आणि अपमान. मीच जर जगामध्ये एक असेल, माझ्या व्यतिरिक्त जगात काहीच नसेल तर मान नाही आणि अपमान नाही. कारण माझा मान करणाराही कोणी नाही आणि अपमान करणाराही कोणी नाही.
सुख म्हणून काही वेगळं नाही आणि दुःख म्हणून काही वेगळं नाही. जे जे वाटा सूर्यू जाये तेव ते तेजाचे विश्व होय तैसे तया पावे ते आहे तोची झाड म्हणून पहा ज्याप्रमाणे ज्या वाटेला सूर्य जातो म्हणजे ज्या दिशेला सूर्य जातो ती दिशा किंवा ते त्या ठिकाणी सर्वत्र विश्व जे आहे ते तेजरूप होतं म्हणजे प्रकाशमय होतं. म्हणजे सूर्य ज्या बाजूला जातो त्या बाजूचं सगळं विश्व ज्याप्रमाणे प्रकाशमय होतं त्याप्रमाणे तया पावे ते आहे तोची बनवणे. त्याला जे प्राप्त होतं तो तोच असतो. म्हणजे अशा पुरुषाला जे प्राप्त होतं तो मुळात कोण असतो? तो असतोच. तो असलेलंच रूप त्याला प्राप्त होतं. इथं आपलं जे आहे तेच आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. वेगळं असं काही नाही. कोणीला द्यायचं नाही आणि काही घ्यायचं नाही. फक्त मध्ये अज्ञान आहे ते अज्ञान घालवायचं आहे. देखे मेघोनी सुट्टी धारा तियान रूपती जैशिया सागर. पहा माऊली असं म्हणते ज्याप्रमाणे आकाशातून पाऊस पडतो प्रचंड अगदी मुसळधार पाऊस आपण म्हणतो ना तसा पाऊस पडतो. त्या धारा पडतात. तियान रूपती जैशिया सागरा. पण त्या सागराला खूपच नाही त्रास देत नाही. किती धारा मोठ्या पडल्या तर सागराला काय वाटतं का? त्याचं काहीच नाही. तशी शुभाशुभे योगीश्वरा नव्हती. आणि त्याप्रमाणे असा जो योगी असतो ना त्याला शुभ आणि अशुभ असे वेगवेगळ्या गोष्टी जाणवत नाही. दोन्ही सारख्याच असतात कारण तोच सर्वत्र असतो. मग शुभ काय आणि अशुभ काय? जर या संपूर्ण विश्वामध्ये जर एक परमतत्वच भरून राहिलेलं आहे तर शुभही नाही आणि अशुभही नाही. जो हा विज्ञानात्मक भाव तया विपरीता जाहला भाव. पहा मगाशी म्हटल्याप्रमाणे हा विज्ञानात्मक भाव म्हणजे हे दृश्य जगत हे ज्याच्या दृष्टीने व्यर्थ झालेलं आहे म्हणजे मिथ्या आहे खोटं आहे. हे संपूर्ण दिसणार जे आहे ते कसं आहे? खोटं आहे मिथ्या आहे हे ज्याला समजलेलं आहे. मग लागला जो पाहो तव ज्ञान तोची. आणि मग तेव्हा अशा प्रकारे विचार करून तो स्वतः पाहू लागतो म्हणजे विचार करायला लागतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं ज्ञान म्हणजे मग काय सांगितलं आपण की आत्मतत्व म्हणजे आपणच आहोत याचं त्याला ज्ञान होतं. म्हणजे हे दृश्य जगत लय पावलं नष्ट होतं. आणि दृश्य जगत लय पावल्यामुळे नष्ट झाल्यामुळं जे आत्मतत्व आहे तेच आपण आहोत असं त्याला वाटतं. आता व्यापकू की एकदेशी हे उहा पोही जयशी. आता तो व्यापक म्हणावा की एकदेशी म्हणावा ही चर्चा सुद्धा व्यर्थच आहे. कारण तोच सर्वत्र आहे ना. संपूर्ण विश्वामध्ये तोच असेल तर त्याला व्यापकही म्हणता येत नाही आणि एकदेशी सुद्धा म्हणजे मर्यादित आहे असंही म्हणता येईल. काहीच म्हणता येईल. किंबहुना त्याला तो असा आहे असं म्हणायलाही कोणी शिल्लक नाही कारण तो एकटाच आहे. हे लक्षात घ्या. तो एकटा आहे सिद्ध करायला सुद्धा दुसरा कोणी नाही हेही लक्षात घ्या. कारण त्याच्यावरून काहीच नाही. ते करावी ठेली अपयशी दुजे निमिन. दुजे निमिन दुसरा कोणी नसल्यामुळं तो व्यापक की एकदेशी अशा प्रकारची चर्चा होऊ शकत नाही. ऐसा शरीराची परिकौतुके परब्रह्माचे नि पाडे तुके. पहा असा तो पुरुष असा योगी शरीरामध्ये जरी असला तरी सुद्धा तो परब्रह्माचे नि पाडे तुके म्हणजे परब्रह्माच्या तोलाने मोजला जातो. म्हणजे त्याला परब्रह्माचं अशा प्रकारचं अवस्था प्राप्त होते किंबहुना तो परब्रह्मच होतो. तो शरीरानं जरी दिसला वेगळा माणूस असला तरी प्रत्यक्षात असा जो योगी असतो तो मनानं ह्या अवस्थेला प्राप्त झाल्यामुळं जणू परब्रह्मच असतो. म्हणजे परवा सांगितल्याप्रमाणे तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. तुकोबाराय आणि ब्रह्म ह्या दोहोंची तुलना केली. दोन्ही दोन पडद्यामध्ये ठेवल्यानंतर लक्षात आलं की दोन्ही कसे आहेत? समान आहेत. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवली. तशी अवस्था प्राप्त होईल. म्हणजे देहानं तो दिसायला आपल्यासारखा असला तरी अशा अवस्थेला तो प्राप्त झालेला असतो. अशी योग्यता त्याला आलेली असते. जेने जिंकली एके इंद्रिय गा. म्हणजे हे सर्व कशामुळे होतं? माऊली सांगते इंद्रिय जिंकल्यामुळे. मग सांगितल्याप्रमाणे म्हणजे अशा प्रकारची अवस्था त्या पुरुषाला कशी प्राप्त होते? केवळ त्यानं सगळी इंद्रिये जिंकलेली असतात. तो जितेंद्रिय सहज आहे तोची योगयुक्त म्हणजे. जो अशा प्रकारे जितेंद्रिय आहे त्यालाच योगयुक्त म्हणतात. तोच योग. सर्व इंद्रिय ज्याच्या मनात आहेत मग काय सांगितलं मन ज्याच्या मनात आहे ताब्यात आहे आणि शरीर ज्याच्या ताब्यात आहे तोच अशा प्रकारचा योगी आहे. जेने साने थोर नेनी जे कवने काळी.
तो लहान आणि मोठं असं कोणत्याही क्षणी जाणत नाही. म्हणजे लहानपण आणि मोठेपण, मान आणि अपमान हे तो काही जाणत नाही. या सर्वांच्या पलीकडे असा योगी गेलेला असतो. देखे सोनेयाचे निखळ, मेरुये सने ढिसाळ. पहा, सोन्याचा, निव्वळ शुद्ध सोन्याचा मेरू एवढा पर्वत जरी असला, मेरू पर्वत सोन्याचा आपण म्हणतो, मेरू पर्वत जरी असला आणि मातीयेचे ढिकळ आणि मातीचा ढेकूळ सरिषेची मानी सारखंच मानतो. म्हणजे मेरू पर्वता एवढा सोन्याचा ढीक काय आणि मातीचा ढेकूळ काय, त्याच्या दृष्टीने दोन्ही काय असतं, समानच असतं. म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठली इच्छाच निर्माण होत नाही, लालसाच नसते, इच्छाच नसते, निरीच्छ असतो पूर्ण. हे लक्षात घ्या. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐशे अनर्घ रत्न चोखडे. पहा, जर पृथ्वीचंही मोल कमी होईल अशा प्रकारचं एखादं अमोल रत्न जरी त्याला प्राप्त झालं तरी देखे दगडाचे नि पाडे. दगडासारखं तो पाहतो, अशा प्रकारे तो कसा असतो,